हाफकिन संस्था ही जागतिक पातळीवर नावाजलेली संस्था असून येथे विविध लसींचे दर्जेदार उत्पादन करण्यात येते। या लसींना जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। त्यामुळे संस्थेच्या बळकटीकरणासाठी 150 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे। संस्थेच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढला जाईल असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले। पिंपरी चिंचवड येथील हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ प्रकल्पास भेट देऊन तेथे आयोजित आढावा बैठकीत मंत्री झिरवाळ बोलत होते। यावेळी हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महेंद्रीकर, महाव्यवस्थापक डॉक्टर प्रदीप धीवर, व्यवस्थापक नवनाथ गर्जे, पिंपरी चिंचवड संस्थेचे व्यवस्थापक डॉक्टर बाबासाहेब कुहे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायुक्त गिरीश हुकरे, सहाय्यक आयुक्त कोंडिबा गाडेवार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर योगेश बहल आदी मान्यवर उपस्थित होते। मंत्री झिरवाळ यांनी प्रतिविष उत्पादन गुणवत्ता आश्वासन, उत्पादन पशुवैद्यकीय विभाग कर्मचारी निवासस्थान, तबेला, सर्पालय यांना भेट देत संशोधन, औषध उत्पादन क्षमता, औषधांची मागणी, पुरवठा, गुणवत्ता, साठवणूक आणि चाचणी प्रक्रियेची माहिती घेतली। याप्रसंगी महेंद्रकर यांनी मुंबई केंद्राविषयी तर डॉक्टर कोहे यांनी पिंपरी चिंचवड संस्थेच्या जागा, मनुष्यबळ, कर्मचारी निवासस्थान, उपलब्ध साधन सामुग्री आणि आर्थिक स्थितीची माहिती दिली।